नमस्कार मंडळी, मी दीपाली भटकंती दीपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, गणपतीची लगबग चालू झालेली आहे सर्वीकडे आणि आपल्याला मेन जी लागतात ती फुलं। आणि कुठे येतो आपण? दादर मार्केटला। तर दादर मार्केटला गर्दी एवढी भरपूर आहे ना, खूप आहे। तर फुलांचं पण खूप छान छान अशी फुलं आहेत आणि गणपतीसाठी काय लागतं आपल्याला पूजेसाठी फुलं, फळं किंवा अजून काही वस्तू, व्हरायटी, आंब्याची पानं वगैरे, ते आज आपण काय रेट आहेत ते बघूया। दादर मार्केटला, फुल मार्केटला आलेलो आहोत। तर या मंडळी दाखवते तुम्हाला काय आहेत फुलांचे भाव ते दादर मार्केटला। नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, भटकंती दीपाली यूट्यूब चॅनलला। तर या मंडळी दाखवते फुलांचे रेट काय आहेत दादर मार्केटला। हे बघा, हे ना अशा वेण्या वगैरे पण आहेत, दुर्वा आहेत। गणपतीसाठी आपल्याला दुर्वा लागतो ना। दुर्वाची कशी जुडी आहे मावशी? 10 रुपये बघा, 10 रुपये। आणि आंब्यांचे टाळं कसं आहे ते? आंब्यांचं कसं आहे टाळं? 10 रुपये। त्याशिवाय ना ही फळं अशी आपण गणपतीला लावतो ना वरती, गणपतीच्या डोक्यावरचं डेकोरेशनसाठी वगैरे लावतात ना, ती अशी फळं आहेत। ती कशी जुडी आहे? बंडल 60 रुपये बंडल। कमी होणार ना? ओके, हे बघा 60 रुपये बंडल आहेत, कमी होणार। त्याशिवाय हे बघा कमळाची फुलं आहेत आणि ही अशी वेगवेगळ्या प्रकारची 5 प्रकारची फळं असतात ना ही। हे बघा 5 प्रकारची अशी फळं असतात। हे गणपतीच्या डोक्यावर असं म्हणजे लावतात ते, त्याचं काहीतरी आहे पुराण्या काळातलं, ते मला काय माहिती नाही। पण मी भरपूर ठिकाणी लहानापासून बघते की गणपतीच्या डोक्यावर आपण डेकोरेशन केलं ना तरी पण हे फळं असतात अशा प्रकारामध्ये। हे बघा, आणि अशी भरपूर फुलं आहेत इथे बघा। खूप छान छान अशी गुलाब, फ्रेश गुलाब आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये। हे बघा, आता कसं गणपती आहेत ना, त्यासाठी फुलांची मागणी भरपूर आहे। हे बघा मंडळी, खूप सुंदर अशी सूर्यफूल आहेत। हे बघा, त्याच्यात मधमाशी पण फिरते अशी, दाखवते मी तुम्हाला। हे बघा सूर्यफूल, ओरिजिनल सूर्यफूल आहे। हे बघा, त्यातलं कसं मध गोळा करतात ना मधमाशी, तर इथे मधमाशा वगैरे फिरतात। हे बघा 100 रुपये आहे तो बंडल, 5 पीस असतात ह्याच्यात। हे बघा, पुढे ना डेकोरेशनसाठी हे गिलाडा बोलतात। हे बघा, हे असं डेकोरेशनसाठी यूज होतं, गिलाडा बोलतात ह्याला। त्याचप्रमाणे हे पण डेकोरेशनसाठी। ही डेलिया फुलं ना मावशी? शेवंती, शेवंती ना? डेलिया ना? हे बघा डेलिया आहे, केजी ना? हे बघा केजीची फुलं आहेत। हे बघा पुढे अजून फुलं आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारामध्ये, छान छान अशी आहे बघा। ह्या मावशींकडे भरपूर असे आहेत। हा पाला कसला आहे मावशी? पाला कसला आहे? कामिनीचा पाला आहे हा बघा। हा कशासाठी वापरतात? डेकोरेशनसाठी। हे बघा डेकोरेशनसाठी वापरतात। हे बघा त्याचप्रमाणे अजून हे बघा, अजून पुढे भरपूर अशी फुलं आहेत। बघा पुढे सफेद कलरचं फूल आहे। हे बघा वेगवेगळ्या टाईपमध्ये हे ना असे वेली वगैरे पण आहेत। हा पण डेकोरेशनसाठी वगैरे वापरतात। हे बघा छान छान असे। स्टार्टिंग काय? स्टार्टिंग काय? हे बघा 160 पासून स्टार्ट आहे झेंडूची फुलं। हे बघा महाग आहेत भरपूर। आणि ही अष्टरची फुलं आहेत। अष्टर का कैसा है? 200 रुपये किलो। ये कैसा है सिंगल पीस? ये हे बघा 150 रुपये आहे। बघा प्राइस वगैरे आपल्याला घेतलं तर कमी होणार। हे बघा किलो आहे ते गुलचेरी? 500 रुपये किलो। हे बघा 500 रुपये। आणि हे कसलं फुल आहे? बटन। ओके, ते कसं आहे? 280 बघा 280। आणि फुल मार्केट आहे। हे कोणसा फ्लावर आहे? एक फ्लावर कौन सा अंकल? नाव 40 रुपये। ओके, हे बघा गोखरणा करून आहे फुल। ह्यांचे ना मस्त असे गणपतीला हार वगैरे पण सुंदर होतो। त्याचप्रमाणे जास्वंदीच्या कळ्या आहेत। हे बघा हे पॅकेट कसं आहे? हे बघा 80 रुपये पॅकेट आहे। फुलं पण बघा किती महाग झाली। मोगऱ्यांच्या कळ्या कशा किलो आहेत? कळ्या कशा किलो आहेत? 150 पाव आहेत। हे बघा
हे बघा डेकोरेशनसाठी बघा वेगवेगळ्या टाईपमध्ये फुलं आता अवेलेबल आहेत. हे बघा छान छान अशी. हे कोणचं फुल आहे? ऑर्किड ना. ओके ओके. हे बघा ऑर्किडची फुलं आहे वेगवेगळ्या कलर्समध्ये आहेत. हे बघा छान छान अशी. कसं आहे काका हे? कुठलं पाहिजे? कसं आहे? 350, 450. हे बघा ओके 350 पासून स्टार्ट आहे ना तुमच्याकडे. हे बघा ऑर्किडची फुलं वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत. 350 पासून स्टार्ट आहे. आपल्याला जर डेकोरेशनसाठी वापरायची असेल तर आपण इथे येऊन घेऊ शकता दादर मार्केटला. ही जिप्सी बघा जिप्सी आहे छोटी. पुढे ना केवडा आहे. तो गणपतीसाठी वापरतात का? ओके. हा बघा गणपतीसाठी केवडा पाहिजे असेल ना तर आहे. कसा आहे तो? 200 रुपये. ओके 200 रुपये आहे. किती पीस येणार त्याच्यात? अख्खा केवढा आहे? 200 रुपये. ओके पूर्ण अख्खा केवडा असतो. दाखव जरा ते अख्खा केवडा कसा आहे तो. हे बघा पूर्ण असा केवडा आहे हा. हे बघा हे 200 रुपयाची प्राइस आहे. हे बघा हे बघा. ओके अख्खा ते 200 रुपये. ते गणपतीसाठी यूज होतं ना. ओके. त्याचप्रमाणे कमळाची बघा कमळाची फुलं पण आहेत. कशी जोडी आहे ती? ओके 60 रुपये. आणि दुर्वा? 10 रुपये. ओके. आणि ते तुळस आहे ना 20 रुपये. काय आहे? सुपारीचं आहे आणि हे केवडा आहे. हे काय? सुपारीचं फुल आहे. ओके सुपारी आणि तो केवडा. पुढे बघा परत सुपारीचं आहे फुल आणि केवडा पण आहे बघा. कमळ पण आहे ते बघा. ही पण कमळच आहे का? आणि हे पण कमळच आहे का? ओके हे सफेद कमळ. 240 रुपये दर्जन. कमळामध्ये पण वेगवेगळं आहे बघा. फुलं बघा खूप छान छान अशी गुलाबाची फुलं. कसं आहे गुच्छ? 120. कमी होणार ना? हे बघा लाल कलरचे गुलाब आहेत इथे. आणि तुम्हाला सुट्टी गुलाब पण आहेत. हे बघा झेंडूची फुलं मोगऱ्यांची आहेत. ही कसली आहे फुलं? कनेरीची आहेत बघा. फुलांच्या पाकळ्या वगैरे पण आहेत त्यांच्याकडे. त्याचप्रमाणे झेंडू वगैरे पण आहेत बघा आतमध्ये. आणि सुट्टी फुलं आहेत वेगवेगळ्या टाईपमध्ये तुम्हाला फुलं. झिपरी आहे ही. अजून जास्वंदाचं नाही गुलाबांचं आहे पॅकेट. गुलाबांची फुलं कनेरीची फुलं आहे बघा. झेंडूची फुलं. मोगरा कसा आहे किलो? 600 रुपये. आणि हे कसले फुल असतात ते? वेण्या. ओके कसं आहे ते पॅकेट वेण्यांचं? ओके 200 पासून स्टार्ट आहे का? आणि हे झिपरी आहे ना. बघा झिपरीची आहे. प्लस हे कसलं आहे? हे हारासाठी वापरतात ना. कशी दिली? मंडळी हे बघा हे अशी हिरवं अशी झाड आहे कसलं तरी तमी बोलतात त्याला. तर हे आता कसं हरतालिका येते ना त्यासाठी वापरतात. हे बघा शंकराची पूजा असते ना त्यासाठी. त्याचप्रमाणे पुढे बघा अजून फुलं आहेत भरपूर अशी. छान छान अशी फुलं आहेत बघा इथे. गुलाब कसे आहे सुट्टे? सुट्टे गुलाब 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. केवडा वगैरे आहे. केवडा कसा आहे हा? 300 रुपये 1 पीस. बघा असे पूर्ण असे ना इथे पूर्ण फुल मार्केटमध्ये असे बसलेले आहेत घेऊन. प्राईस जास्त सांगतात पण आपण कमी करून घ्यायचं. बघा हे अजून फुलं आहेत मंडळी. हे बघा फुलांचे गुच्छ वगैरे 100 रुपये आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा फुल मार्केटमध्ये गर्दी किती आहे. चालायला पण जागा नाही आहे एवढी गर्दी आहे. इथे केळीची पानं खायची पानं सगळी आहेत. आंब्याची पानं वगैरे पण आहेत. हे बघा पूर्ण ना असं इथे गोंड्याच्या फुलांचं आहे. हे गोंडा कैसा किलो आहे? गोंडा कसा किलो आहे? हे बघा 160 रुपये किलो आहे गोंडा. वेगवेगळी सगळ्यांच्या इथे प्राइस आहे गोंड्याची. इथे गजरे आहेत. कसे डझन आहे गजरे मावशी? कसे डझन आहे? 300. हे बघा फुलं भरपूर महाग झालेली आहेत. गजरे बघा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गजरे वगैरे आहेत सुंदर असे.
मोगऱ्याचे पण आहेत, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे गजरे आहेत. आणि तुम्हाला वेण्या वगैरे पाहिजे असतील ना, ते बघा वेण्या वगैरे पण आहेत. 30 रुपये वेणी आहे. महाग बघा केवढी आहे वेणी. बघा गोंडे आहेत वेगवेगळ्या प्रकारामध्ये. ना हार आहेत मोठे बघा. गणपतीला आपल्याला मोठ्या साईज मध्ये हार वगैरे पाहिजे असतील ना, हार पण आहेत. साईज मध्ये पाहिजे असेल तर छोट्या साईज मध्ये पण हार वगैरे आहेत आपल्याला. नाही इथे पण फुलं वगैरे आहेत. हे बघा छान छान अशी. हार कसं आहे? हार कसं आहे? 150 पासून स्टार्ट आहेत तुमच्याकडे. हे बघा 150 पासून स्टार्ट आहेत. हे बघा छान छान असे हार. नाही इथे जर तुम्हाला फुलांचं तोरण लांब लचक मध्ये पाहिजे असेल ना, तर हे तोरण वगैरे इथे शॉप आहे. हे बघा गजरे कसे दिले? ओके 50ला 3 आहे. पण हे बघा तुळशीचा पाला, दुर्वा, हे बघा तुळस, आंब्याचं ढाळ पण फुलं वगैरे आहेत. हार इथे बघा चाफ्याची फुलं आहेत छान छान. कसं आहे चाफा? 50 का 10. हे बघा चाफ्या वगैरे आहेत. आणि हार कसे आहेत? हे बघा 50 रुपये हार आहे. मंडळी तुम्हाला जर फ्लावरचं रिअल फ्लावरमध्ये कंठ्या वगैरे पाहिजे असतील ना गणपतीच्या, ते बघा कंठ्या आहेत. 120 रुपये आहे कंठी. त्याचप्रमाणे मुकुट वगैरे पण आहेत. हे बघा गणपती बाप्पाला वगैरे पण खूप छान छान असे मुकुट वगैरे आहेत. हे बघा रिअल फ्लावरचे बनवलेले आहेत. हे बघा सुंदर अशा कंठ्या वगैरे पण आहेत. बघू शकता तुम्ही गणपती बाप्पासाठी. छान छान अशा बनवलेल्या आहेत कंठ्या. मंडळी दादर मार्केटला ना भरपूर अशी गर्दी आहे. नेमकेच मी व्हिडिओज घेतलेले आहेत कारण की एवढी गर्दी आहे ना, पाय ठेवायला जागा नाही आहे. आणि फुलं पण एवढी महाग आहेत ना, मोगऱ्यांचे गजरेपासून ते हार भरपूर असे महाग आहेत. झेंडूची फुलं वगैरे पण तुम्हाला 100-150 पासून आहेत. तर काही व्हिडिओ नेमकेच घेतले मी. तर खूप महाग आहे. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सकाळचं येऊ शकता लवकर किंवा संध्याकाळी. मधल्या टायमाला तर खूप गर्दी असते. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि छोटासाच व्हिडिओ केला आहे, नक्की बघायला विसरू नका. आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि असे सुंदर सुंदर गणपतीचे व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन यायचे. बघायला विसरू नका आपला चॅनल पटकन ती दीपाली हा यूट्यूब चॅनल. तर मंडळी चला आपण इथेच थांबूया. असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी घेऊन यायचे. बाय मंडळी.